जागा मिळालेल्या आहेत। ही मोठी अपडेट आपल्या समोर येते। मुंबईत खरं तर महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना आपल्याला पाहायला मिळाला। अनेक सभा झाल्या दोन्हीकडून पण आणि त्या सभा गाजल्या सुद्धा आणि त्यानंतर मात्र हा संपूर्ण कौल होता तो मतदार राजाच्या हाती आणि मतदार राजाने हा कौल देण्यास आता भाजपला खरं तर हा कौल दिल्याचं समजलं जातं। 125 जागा भाजप शिवसेनेला मिळून मुंबईत मिळालेल्या आहेत तर ठाकरे बंधूंना 75 जागा मिळालेल्या आहेत। निश्चितच आहे मुंबईकरांनी दिलेला कौल हा आता दोन्ही पक्ष कशा प्रकारे पाहतात त्यावरती देखील डिपेंडंट आहे। उल्हासनगर मधले देखील आपण अपडेट्स पाहणार आहोत। उल्हासनगर मध्ये आपली एक्सप्रेस ज्यावेळेला लोकशाहीची जाते काय आकडेवारी आणते तर भाजप 23 जागांवरती, शिंदेची शिवसेना 21 जागांवरती त्या ठिकाणी आघाडीवरती आहे। खरं तर दोन्ही पक्ष आमने सामने उभे राहून जर पाहायला गेलं 23 आणि 21 म्हणजे केवळ 2 मतांचा किंवा 2 उमेदवारांचा फरक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्या पाठोपाठ आपली एक्सप्रेस कुठे जाते त्यावरती आपली नजर असेलच अमरावतीमध्ये। अमरावतीमध्ये आपलं ट्रॅक्टर जे आहे ते अपडेट्स घेऊन येतं। भाजप 16 जागांवरती, 3 जागांवरती शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवारांची 10 जागा आणि काँग्रेसला 6 जागा त्या ठिकाणी मिळतात। उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेची कामगिरी देखील 9 इतकी आहे। पुण्यामधल्या जल्लोषाचे अपडेट्स याविषयी कृपा तुम्ही काय सांगता? खरं तर पुण्यातलं जर आपण चित्र पाहिलं तर पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी काका पुतण्या एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकूणच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या त्यांची ती रणनीती एक लक्षात ठेवा त्यांनी जे काम केलेले या भागामध्ये त्या कामाची पावती या परिसरातील नागरिकांनी मतदारांनी त्याला दिलेली आहे। या प्रतिक्रियेपाठोपाठ मुंबई प्रभाग क्रमांक 151 मधून भाजपच्या कशिश फुलवारिया विजयी झालेल्या आहेत। मुंबई प्रभाग क्रमांक 151 देखील भाजपनं आपल्याच हाती राखलेला एवढं निश्चित। मात्र भाजपची आतापर्यंत टॅलीवरती जर आपण नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते 99 वरती असलेला भाजप आता 95 वरती गेलेला आहे। मात्र मुंबई पाठोपाठ ठाणेकरांनी कोणाला कौल दिलेला आहे कारण ठाण्याचे अपडेट्स फार कमी येताना दिसतात। ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा 54 जागांवर आतापर्यंत विजय झालेला। ठाण्यात भाजप केवळ 24 म्हणजे दुपटीचा फरक दोघांमध्ये असल्याचं दिसतंय। ठाकरेंची शिवसेना एका जागेवरती त्या ठिकाणी पुढे आहे त्यामुळे शिंदेचा गड शिंदेच राखणार हे सध्याच्या कलांनुसार तरी स्पष्ट होताना दिसतंय। ठाण्यात भाजप 24 आणि शिंदेची सेना 54। यानंतर आपण मुंबईतील अपडेट देखील पाहणार आहोत। महापालिकांची रणधुमाळी सुरू आहे। मुंबई प्रभाग 219 मधून भाजपच्या स्नेहल तेंडुलकर विजयी झालेल्या आहेत। या ठिकाणी गड राखलेला आहे। स्नेहल तेंडुलकर या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत। भाजपची ही बॅटिंग सुरूच आहे। 219 मधील प्रभाग क्रमांक हा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। स्नेहल तेंडुलकर यांनी ही विजय पताका रोवलेली आहे। आपण पाहतोय त्यांनी मिठाई त्यांना दिलेली आहे आणि त्याचबरोबर तोंड गोड करण्यासारखं देखील कारण आहे कारण भाजप शतप्रतिशत करण्याच्या दृष्टीनं सर्वच महापालिकांमध्ये ताकद पणाला लावलेली होती। मात्र अखेर मुंबईचा विजय हा मात्र सर्वांना सुखावणारा असेल कारण मुंबईमध्ये निर्विवाद वर्चस्व आजपर्यंत असलेल्या ठाकरे बंधूंच्या हातून मात्र मुंबई निसटते का हे निकालाअंती स्पष्ट होताना दिसेल। मात्र अमित साटम यांनी ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली तोंड गोडही केलेलं होतं आणि त्यानंतर मात्र भाजप निश्चितच संध्याकाळपर्यंत सगळे निकाल स्पष्ट झाल्यानंतर सेलिब्रेशन मोडमध्ये दिसणार एवढं नक्की। महापालिकांच्या रणधुमाळी